हजारो ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये थकवल्याचा आरोप असलेले डी.एस. कुलकर्णी 6 वर्ष तुरुंगात राहून जामीन मिळवून बाहेर आलेत। ठेवीदारांना किंवा बँकांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, मात्र डी.एस. कुलकर्णींच्या ज्या मालमत्ता होत्या त्या नाममात्र दराने कवडी मोल भावाने विकत घेण्याचा काही जण प्रयत्न करतायत असा डी.एस.केंचा दावा आहे आणि त्यामुळे आपल्याला जे ठेवीदारांचे पैसे परत द्यायचे आहेत ते आपण परत देऊ शकत नाही असं डी.एस. कुलकर्णी म्हणतायत। अर्थात हा त्यांचा दावा आहे। या 6 वर्षांमध्ये त्याही आधी अशा अनेक घडामोडी अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्या अतिशय आश्चर्य करायला लावणाऱ्या आहेत आणि आता देखील जे काही घडतंय ते देखील अतिशय आश्चर्यकारक आहे, कारण हा सगळा जो विषय आहे तो काही हजार कोटी रुपयांचा आहे आणि एका घोटाळ्यातून दुसरा घोटाळा, दुसऱ्यातून तिसरा घोटाळा करण्याचा प्रयत्न होतोय का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत। डी.एस. कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मात्र सर, मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे, जो ठेवीदारांच्या मनामध्ये आहे की त्यांचे पैसे परत मिळणार आहेत का, आणि मिळणार असतील तर त्यासाठीचा प्लॅन तुमच्याकडे काय आहे? पहिल्यांदा मी ठामपणाने सांगतो, तुम्ही जिथे माझा मुलाखत घेता तिथं आई माझी देवी समोर आहे। आयुष्यात खोटं कधी बोललोच नाही मी। कर्जबाजारी, अडचणीत किंवा अशी कुठलीही परिस्थिती नाही की लोकांचे पैसे बुडतील। कर्जाच्या जवळजवळ 5 पट ते 6 पट माझ्या प्रॉपर्टीज आहेत। हे अचानक आलेलं संकट नसून हे माझ्या ॲक्सिडेंट नंतर की डी.एस. कुलकर्णी मेले, डी.एस. कुलकर्णींचं निधन, डी.एस. कुलकर्णी गंभीर जखमी, तिथनं जी घबराट झाली त्या घबराटीनंतर हा थोडा वेळ बॅकसेट आला होता आणि त्याच्यानंतर जो नोटाबंदी आली, जीएसटी आली आणि रेरा आलं, तिथनं थोडा सेटबॅक आला आणि मी थोडेसे पेमेंट द्यायला थोडा उशीर व्हायला लागला। ऑक्टोबर 2017 पर्यंत सगळं स्मूथ चाललेलं होतं। डिसेंबर 16 पर्यंत 0 रुपयाचं आउटस्टँडिंग होतं, 16 डिसेंबरपर्यंत, आणि जानेवारीपासून जे सुरू झाला त्रास ते पुढे मागे होत होतं। आयुष्यामध्ये 48 वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये हे 8 महिन्यात पुढे मागे होत होते। आम्ही नवरा बायकोपासून सगळं ऑफिस चालू होतं, सगळे भेटत होतो, पैसे पुढे मागे देत होतो, पैसे बुडवत नव्हतो। एकाच वेळेला जर 32,000 लोकांनी पैसे परत मागितले तर काय होईल, त्यातही आम्ही हिंमत हरत नव्हतो आणि आम्ही सगळ्यांना देत होतो। याचं रेकॉर्ड मी जे बोलतोय तुम्हाला, तुम्ही कधीतरी एफडी होल्डर किंवा कुठलेही 2 न्यायाधीश बसवा, अनऑफिशियल म्हणतो, मी काय मागत नाही त्याबद्दल, आणि मी तुम्हाला सगळे पेपर तोंडा अटकतो। अरे अटक झाल्यावर सुद्धा हा माणूस पैसे देतोय, असं एकही दिवस नाही, असं एकही तास नाही की पैसे परत जात नव्हते। पण मागणारे जर 1000 लोक असतील, आज ड्यू नाही आहेत, कोणी लोक येतात तर माझ्या आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन आहे, ठीक आहे बाबा देतो, जमेल त्यांना देत होतो। त्या सगळ्या पिरियडमध्ये हा ॲक्सिडेंट झाल्यापासून ते हा मला अटक होईपर्यंत डी.एस. कुलकर्णी पुण्याच्या बाहेर लपून बसले होते, अमेरिकेला गेले होते, कुठे नाही, रोज ऑफिसमध्ये लोकांना एकदम 32,000 लोकांना समजून सांगणे। आयुष्यात काय चूक झाली असेल तर मी माझ्या बँकेपेक्षाही फायनान्स एफडी होल्डरचा जास्त घेतो, ते माझी फॅमिली होती। माझा होणारा नफा मी का म्हणून बँकेला देऊ, मी यांना चांगलं व्याज देऊ शकत होतो बँकेपेक्षा कमी वेळामध्ये, कमी पैशामध्ये। लोकांचा असं गैरसमज आहे की डीएसके वेड्यावाकडे पार्श्वभूमी हे का घडलं हे तुम्ही सांगितलं। प्रश्न असा आहे की आता जे काही तुमचे गुंतवणूकदार आहेत तर त्यांना तुम्ही पैसे परत कसे देणार आहात? जेव्हा मी तुरुंगात असताना माझी कंपनी IBC ऍक्ट, इन्सॉल्व्हन्सी ऍक्ट नावाचा जो नवीन कायदा आलाय, मराठीमध्ये त्याला दिवाळखोरीचा कायदा म्हणतात, तिथे पुण्यातले 4 बिल्डर एकत्र आले, त्यांनी NCLTचा कायद्याचा गैरफायदा घेतला आणि माझी सोन्यासारखी कंपनी, ज्याच्यात 300 एकराची ड्रीम सिटी आहे, ज्याच्यात बालेवाडी आहे, बाणेर आहे, मुंबईची प्रॉपर्टी आहे, विश्वची प्रॉपर्टी आहे, 11 प्राईम प्रॉपर्टी, हा कागद इथे तुम्ही टीव्हीवर दाखवू शकता सगळ्यांना, ज्याची प्रॉपर्टीज आहेत 11 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याची व्हॅल्युएशन, त्याची किंमत तुमच्या दाव्यानुसार किती आहे? आणि हे जे काही 4 बिल्डर तुमच्या या मालमत्ता विकत घ्यायचा प्रयत्न करतायत, नाममतदारांनी असं म्हणताय, तर त्या किती रकमेला घेतायत? तुमचा दावा काय आहे? या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन, हा माझा कागद आहे, हा संबंध कोर्टात सगळीकडे भारतभर आम्ही दिलेला आहे, 21,000 कोटी आहे। आणि
हा झाला माझा दावा. मी बरोबर 2 महिन्यापूर्वी, याच्यावरची डेट बघा, गव्हर्नमेंट अधिकृत व्हॅल्युअर कडनं सर्टिफिकेट करून घेतलं या प्रॉपर्टीचं किती आहे, 16,000 कोटी आहे. आज तुमच्या दाव्यानुसार 21,000 कोटी आहे. शासकीय जे काही आहेत व्हॅल्युअर 16,000 कोटी आहे. 16,000 कोटी सांगितले. आणि तुमच्या या 11 मालमत्ता किती रुपयांना विकत घेतल्या जात आहेत? आता या 11 मालमत्ता त्यांनी फक्त 826 कोटीला विकत घेतल्या आहेत. 826 कोटीमध्ये सुद्धा तो एक रकमी देत नाहीयेत. ते 10 कोटी त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरलं. पहिल्या वर्षी मॅक्झिमम ते 50 कोटी देणार, आतापर्यंत त्यांनी 30 कोटी दिले. ते माझेच कोर्टातले पैसे, जप्त असलेले पैसे वापरून देतात. कारण की ह्या प्रॉपर्ट्या घेतल्या म्हणजे प्रॉपर्टी नाही घेतल्या त्यांनी. DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेड ही कंपनी टेक ओव्हर केली. किती रुपयात? तर 826 कोटीमध्ये रेग्युलर टेंडर भरून. कधी? 19 साली, 20 साली हे जे माझी केस घडली, मी तुरुंगात असताना केली. आणि ते कसे देणार पैसे? 7 वर्षात तुकड्या तुकड्याने देणार. 7 वर्षाचे हप्ते घेतले. ठेवीदारांना पैसे देण्याचं बंधन